Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. एखाद्या पक्षाचा माणूस बोलला म्हणून त्याला लगेच उत्तर दिलं पाहिजे असं काही नाही. कशा करता सकाळ संध्याकाळ मीडियासमोर आम्ही आमचे प्रश्न मांडायचे. एवढं चांगलं वातावरण तयार झालंय. आता तुम्ही बघितलं असेल ठाण्यामधलं वातावरण बघितल्यानंतर आज रिझल्ट लागल्यासारखा दिसतोय की नाही. अरे आपण शिवसेना प्रमुखांच्या मृत्यू संदर्भात काय विधान करताय, काय बोलताय? लाज नाही वाटत तुम्हाला? लाज वाटत नाही का तुम्हाला? आपल्यासोबत भास्कर जाधव आहेत आणि सध्या काही मिनिटापूर्वीच आता तो मोर्चा संपलेला आहे आणि त्यानंतर त्यांनी एक भाषण सुद्धा केलेलं आहे. भास्कर साहेब, तुम्ही भाषण केलं, आक्रमक भाषण केलेलं आहे. एक गोष्ट तुम्ही जाता आता बोलला ते म्हणजे महाविकास आघाडी म्हणून एकत्र राहा असं तुम्ही म्हणालात. पण सध्या जरा बघितलं तर महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर वेगवेगळे वक्तव्य केले जातात. एकीकडे काँग्रेसचे अध्यक्ष ते म्हणतात की आम्हाला नवीन भिडू नको, आणि राऊत म्हणतात की राज ठाकरेंना इच्छा आहे की काँग्रेसला सोबत घ्यायचे. कसं होणार खरंच महाविकास आघाडी? खरं तर माझ्या मर्यादेच्या पलीकडे मी कधी बोलत नाही, हा माझा शब्द ठेवा. पण मी काँग्रेसवाल्यांना पण सांगेन की असं आपण मीडियाजवळ बोलून हे प्रश्न सुटत नसतात. आणि संजय राऊतांना पण मी सांगेन, एखाद्या पक्षाचा माणूस बोलला म्हणून त्याला लगेच उत्तर दिलं पाहिजे असं काही नाही. कधीतरी समोरासमोर बसून हा विषय चर्चेनं एकमेकाच्या मनाबद्दल काय भीती आहे, काय आपल्याला अडचण वाटते, ती चर्चा करून प्रश्न सुटू शकतो. आणि नाही सुटला तर नंतर आपण जे आज बोलतो ते उद्या बोलू शकतो. त्यामुळं हे आमचे प्रश्न काही मीडिया सोडवणार नाही आहे. त्यामुळं कुठल्याच पक्षाच्या नेत्यांनी आपलं मत हे मीडियासमोर मांडू नये जोपर्यंत कुठला अंतिम निर्णय होत नाही, असं माझं स्वतःचं मत आहे. कशा करता सकाळ संध्याकाळ मीडियासमोर आम्ही आमचे प्रश्न मांडायचे. एवढं चांगलं वातावरण तयार झालं आहे. आता तुम्ही बघितलं असेल ठाण्यामधलं वातावरण बघितल्यानंतर आज रिझल्ट लागल्यासारखा दिसतोय की नाही. काय होईल नंतर, परंतु वाटतं की नाही. मग असं वातावरण तयार असताना आम्ही काहीतरी स्टेटमेंट देऊन ते वातावरण बिघडवायचं नाही, असं माझं स्वतःचं मत आहे. पण मग राज ठाकरेंबद्दल बोलून राऊतांनी कुठेतरी चूक केली किंवा ते बोलायला नको होतं? एवढंच त्याबद्दल बोले, याच्याशिवाय फार काय बोलणार नाही. आजचा मोर्चा आपण बघितला भोवळ्याला, आणि दोन ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर हा पहिला एकत्र मोर्चा निघतोय जो ठाणे महानगरपालिकेवर आहे. तर अधिकृत घोषणा तर अजून काही केलेली नाही आहे, पण एकत्र येणं आता फायनल झालेलं आहे, आता पूर्ण ते अंतिम स्वरूपात येत आहे. मी सांगू का, राऊतांनी मीडियासमोर बोलून चूक केली की बरोबर केलं ह्याच्यावर मी भाष्य करणार नाही. परंतु अधिकृत युती झालेली नाही हे आपण म्हणता हे खरं आहे. त्याची अधिकृत घोषणा दोन नेत्यांनी, दोन भावांनी, दोन पक्षप्रमुखांनी करण्याची गरज आहे. ते करतील, नाही अशातला भाग नाही. परंतु एक जर बारकाईने तुम्ही बघितलं तर दोन्ही पक्षाचे मात्र कार्यकर्ते जणू काय आमची युती झालेलीच आहे अशा पद्धतीनं वावरत आहेत. आणि म्हणून त्यांच्या भावनांचा आदर दोन्ही नेते करतील एवढं मला वाटतं. आज रामदास कदमांवर तुम्ही बोललेला आहात, त्यांच्यावर टीका केलेली आहे. जे वक्तव्य केले त्यानंतर अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत. त्यांच्या वक्तव्याकडे कसं बघता, आणि आज तुम्ही त्याच्यावर आक्रमक तुमचं म्हणणंही मांडलेलं आहे. काय प्रतिक्रिया आल्या? माझ्याबद्दल आल्या का राम्याबद्दल? रामदास कदम यांच्याबद्दल. माझ्याबद्दल नाही प्रतिक्रिया आल्या त्या बामदासबद्दल आल्या त्या छमछमवाले रामदास कदम यांच्याबद्दल आल्या. अरे आपण शिवसेना प्रमुखांच्या मृत्यू संदर्भात काय विधान करताय, काय बोलताय? लाज नाही वाटत तुम्हाला? लाज वाटत नाही का तुम्हाला? इकडे तर म्हणायचं शिवसेना प्रमुखांनी मला घडवलं, शिवसेना प्रमुखांनी मला मोठं केलं, प्रमुख माझ्या वडिलांसारखे आहेत, आणि स्वतःच्या आई वडिलांबद्दल असं बोलता. म्हणून मला संताप झाला. रामदास कदमांनी शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल भाष्य करायला नको होतं, आणि जे केलं ते धादांत खोटं केलं. केवळ उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना बदनाम करण्याकरता केलं. उद्धव साहेबांची प्रतिमा जनतेच्या मनामधून खराब व्हावी जनमानसामध्ये म्हणून केलं. आणि म्हणून कुणीतरी या बामदास कदमला, या छमछम बारवाल्याला त्याच भाषेत उत्तर देण्याची गरज होती. न पेक्षा मी रामदास कदमांचा सर्रास कधी त्या भानगडीत म्हणजे मी लागत नाही, कारण अतिशय थर्ड क्लास माणूस आहे तो. काही शब्द वापरतो, काही बोलतो. शेवटी हे अशा प्रकारचे वाद असतात ते चर्चेनं सोडवावे लागतात. वाद प्रतिवाद हे उच्च भाषेमध्ये करायचे असतात, परंतु ह्यांना ती भाषा कळतही नाही. त्यामुळे कधीकधी त्यांना कळावी म्हणून भाषा अशी आम्हाला वापरावी लागते. अगदी शेवटचा प्रश्न, आम्ही ठाकरे ब्रँड एकच ब्रँड असं ऐकलं, पण देवेंद्र फडणवीस म्हणतात आम्हाला एकच ब्रँड माहिती आहे, मोदी ब्रँड. आम्हाला ठाकरे म्हणजे फक्त बाळासाहेब ठाकरे माहिती आहे. असं आहे की
देवेंद्र फडणवीसाची पहिली मुख्यमंत्र्याची कारकीर्द, दुसरी आणि तिसरी ही सुरू झालेली आहे. देवेंद्र फडणवीसांबद्दल महाराष्ट्रामध्ये लोकांचं काय मत आहे ते एकदा जाणून घ्या. आपल्यासोबत होते भास्कर दादा आणि त्यांनी त्यांची मतं व्यक्त केलेली आहेत. रामदास कदम यांच्यावर पण बोलले. कॅमेरा पर्सन मंदारचं राहुल, मुंबई तक.